नमस्कार. मुंबईच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अनुजा. नुकतंच आपण पाहत आहोत की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने ते निकाल लागलेले आहेत त्याच्यावरनं विरोधकांनी ईव्हीएमवर पुन्हा एकदा दोषारोप करायला सुरुवात केलेली आहे. नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा या निकालावर शंका घेतलेली आहे. पण या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी एक भांडाफोड करणारा काँग्रेसचाच अंतर्गत सर्वे जो आहे तो समोर आलेला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसचे नेते एकीकडे ईव्हीएमवर जरी सगळे दोष देत असले तरी सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गतच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही गोष्ट त्यांनाच दिसून येत होती की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला, काँग्रेसला लोकसभेसारखा परफॉर्मन्स रिपीट करणं हे तितकं सोपं नाहीये किंवा हे कठीण होऊन बसलेलं आहे, हे काँग्रेसचा अंतर्गत सर्वेच सांगत होता. आणि म्हणूनच इंडियन एक्सप्रेसच्या या वृत्तामध्ये नेमकं या काँग्रेसच्या अंतर्गत सर्वे संदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे आणि तसंच त्यावर काँग्रेसच्या नेत्याने सुद्धा अक्षरशः भुवया उंचावतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे. ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले काँग्रेसचा हा जो अंतर्गत सर्वे करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते मी तुमच्या समोर ठेवते. आपण अर्थात या सगळ्या गोष्टी ग्राफिक्सद्वारे पाहणार आहोत. ही इंडियन एक्सप्रेसने दिलेले हे वृत्त आहे आणि सगळ्यात पहिले हा सर्वे जो करण्यात आलेला आहे तो ऑक्टोबरला करण्यात आलेला आहे. 103 जागांवर हा सर्वे करण्यात आलेला होता. म्हणजे निवडणुकीचा सगळा जो प्रचार सुरू झालेला होता त्याच्या बरोबर महिनाभर आधी हा सर्वे करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये जो काँग्रेसला कामगिरी दाखवण्यात आलेली होती ती पुन्हा विधानसभेला ते रिपीट करू शकतील का यावरच शंका उपस्थित करण्यात आलेली होती. कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं होतं ते विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवणं तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये, असा हा सर्वेच काँग्रेसचा जो आहे तो एक प्रकारे निर्देशित करत होता. दुसरीकडे हे का होत होतं याचं कारण आहे लाडकी बहीण योजना जी आहे त्याची लोकप्रियता ही कमालीनं वाढलेली आहे, असा काँग्रेसचाच हा इंटरनल सर्वे जो आहे तो सांगत होता. त्याच पद्धतीने या सर्वेतील हा सर्वे जेव्हा करण्यात आला त्याच्यामधल्या 88% महिला या योजनेबाबत सकारात्मक पाहायला मिळाल्या. पण याचा पुढचा मुद्दा जर तो तुम्ही पाहिलात तर तो आणखीन चकित करणारा आहे. ते म्हणजे की 17% महिलांनी असं सुद्धा म्हटलं की या योजनेमुळे आमचं जे वोट प्रेफरन्स आहे ते सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. आम्ही आमचा विचार बदललेला आहे, मतं कोणाला टाकायची आहेत या विषयावरनं. लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या संख्येने महिला या महायुतीच्या बाजूने जात आहेत, हे सुद्धा काँग्रेसच्या इंटरनल सर्व्हेमध्ये दिसून येत होतं. तसंच मुस्लिम हा असा एकमेव समाज घटक आहे जो युतीपेक्षा महाविकास आघाडीच्या बाजूने जात आहे, असं काँग्रेसचा इंटरनल सर्व्हे सांगत होता. मात्र एससी असतील, एसटी असतील, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, खुला वर्ग हे सगळेच जण महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला आपली पसंती दर्शवत होते, हे सुद्धा काँग्रेसच्या इंटरनल सर्व्हेमधनं दिसून आलेलं होतं. त्याचसोबत तरुणांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जास्त पसंती आहे, हे सुद्धा दिसून येत होतं. म्हणजे विचार करा की जर आपण हे पुन्हा एकदा मुद्दे समजून घेतले तर तुम्हाला दिसेल लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने एक परफॉर्मन्स दिलेला होता त्यांचं कॅम्पेन चाललेलं होतं. महायुतीला तर खूप मोठा धक्का बसलेला होता. ते 41 वरनं 17 वर आले आणि तेच महाविकास आघाडी मात्र आपण पाहिलेली होती की त्यांच्या 30 जागा या निवडून आल्या आणि अर्थात सोबत त्यांना विशाल पाटील यांनी सुद्धा समर्थन दिल्यामुळे महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकांमध्ये 31 पर्यंत त्यांना ही झेप घेता आली. पण त्याच्यानंतर अनेक कारणं आपण पाहिलेली होती की महाविकास आघाडी खास करून काँग्रेस ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलेली आहे का असं त्याच्याबद्दल म्हणण्यात आलं. महायुतीकडनं या सगळ्या निकालानंतर जे कोर्स करेक्शन करण्यात आलं ते सुद्धा कुठेतरी वर्कआउट झालेलं आहे. पण या सगळ्यामध्ये लाडकी बहीण योजना ही मात्र अतिशय निर्णायक ठरताना पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला किती जबरदस्त फायदा झालेला आहे हे या काँग्रेसच्याच इंटरनल सर्व्हे मधली जर आकडेवारी पाहिली तर ती दिसून येते. अर्थात इंडियन एक्सप्रेसचा हा जो पेपर आहे त्याच्यात ही बातमी देण्यात आलेली आहे. मी त्यातले एक एक मुद्दे सुद्धा तुम्हाला सांगायचं झालं तर एक आणखीन इंटरेस्टिंग मुद्दा आहे तो म्हणजे की एक्सप्रेसच्या बातमीमध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की The survey also showed that NDA-led MBA in all age groups, the highest among the young voters, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की यंग वोटर्स जे आहेत, तरुण जे आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला पसंती पाहायला मिळत होती. 103 जागांवर जो हा सर्वे करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला त्याच्यापैकी काँग्रेस कॉन्टेस्टेड 52, शिवसेना 28 अँड एनसीपी एसपी 21 अँड द सीपीएम अँड समाजवादी पार्टी 1 ईच असं सुद्धा म्हणजे या जागांवर त्यांनी कॉन्टेस्ट केलेलं आहे ते 103 जागांपैकी. पण यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा ठरतो की ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुती सरकारला झालेला आहे, पण त्याच सोबत हे जे आणखीन काही मुद्दे आहेत जसं की मुस्लिम समाजामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने तो झुकलेला आहे, पण इतर समाज जो आहे त्याच्यामध्ये एससी असतील, एसटी असतील, ह्या वर्गाला आपल्याकडे कायम ठेवणं
हेच काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. मात्र ते करण्यामध्ये सुद्धा कुठेतरी काँग्रेस ही अपयशी ठरलेली आहे का, हे सुद्धा हा काँग्रेसचाच इंटरनल सर्व्हे आहे त्याच्यातनं पाहायला मिळते. कारण की जे महाराष्ट्रातले राखीव मतदारसंघ आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये, त्यातल्या बहुतांशी मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या सीट ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. नंदुरबार असेल, अमरावती असेल, खाली सोलापूर असेल, गडचिरोली वगैरे हे सगळे पट्टे जे असतील, या ठिकाणी काँग्रेसला साथ मिळालेली होती महाराष्ट्राच्या जनतेची. आणि त्याच वेळेला आपल्याला लक्षात असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वारंवार सांगितलं जात होतं की आम्हाला या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाने हरवलेलं नाहीये, तर या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांपेक्षा वरचा एक चौथा पक्ष आहे तो म्हणजे नरेटिव्ह. आणि ज्याला ते फेक नरेटिव्ह म्हणत होते याचं कारण म्हणजे संविधान धोक्यात आल्याचा जो प्रचार करण्यात आलेला होता तो लोकसभा निवडणुकांमध्ये कामाला आला, मात्र तो विधानसभा निवडणुकांमध्ये कामाला येणार नाही, तो फोल ठरेल. 4 महिन्यांमध्ये मोदी सरकारने असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही ज्याच्यामधनं असा मेसेज जाईल की संविधान धोक्यात आलेलं आहे किंवा आपलं आरक्षण धोक्यात आहे. त्यामुळे तो मुद्दा तेवढा रेलेव्हेंट हा विधानसभा निवडणुकांमध्ये ठरणार नाही, ही गोष्ट वारंवार महायुतीच्या नेत्यांकडनं सांगितली जात होती. अगदी देवेंद्र फडणवीस सुद्धा ते सांगत होते. पण तरी सुद्धा ज्या समाजापर्यंत हा मेसेज पोहोचलेला होता त्या समाजामध्ये काम जे आहे ते महायुतीकडनं करण्यात आलं. आणि त्यातच आपण पाहिलेलं आहे की यातल्या बहुतांशी पट्ट्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगलं यश हे मिळालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट उल्लेख करायला हवी ती म्हणजे की लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची 1 वरनं 13 वर पोहोचलेली होती आणि 17 जागा लढवून त्यांच्या 13 जागा निवडून आलेल्या होत्या. त्यावरनं जागा वाटपामध्ये सुद्धा काँग्रेस वारंवार स्वतःला मोठ्या भावाच्या भूमिकेत ठेवत होती. त्यांचं असंच म्हणणं होतं की वारं सगळं जे आहे ते काँग्रेसच्या बाजूने आहे. काँग्रेसच्या जोरावर शिवसेना युबीटीचे सुद्धा अनेक खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजे ते वोट ट्रान्झिशन जे झालेलं होतं, मुस्लिम मतं खास करून जी वळलेली होती, या सगळ्यावरनं काँग्रेसने जागा वाटपांमध्ये सुद्धा जास्त जागांवर दावा केलेला होता. मात्र त्याच काँग्रेसचा इंटरनल सर्व्हे हा हे सांगतोय की वारं जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हतंच, तर ते महायुतीच्या बाजूनेच झुकलेलं होतं. याची कल्पना ही महाविकास आघाडीला खास करून काँग्रेसच्या नेत्यांना आधीपासूनच होती. मग स्वाभाविकपणे प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की मग आता ईव्हीएमवर का खापर फोडलं जाते किंवा आता ईव्हीएमला का सगळा दोष दिला जातोय. तर याच्यामध्ये आणखीन एक चकित करणारी गोष्ट आहे ती म्हणजे की मी पुढचं सुद्धा ग्राफिक्स तुम्हाला दाखवते, कारण याच्यामध्ये काँग्रेस नेत्याने केलेलं वक्तव्य फार महत्वाचं ठरते. काँग्रेस नेत्याने अर्थात त्याचं नाव या बातमीमध्ये घेण्यात आलेलं नाहीये, पण या बातमीमध्ये त्यांना काँग्रेसचा नेता म्हणून अट्रिब्यूट करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वी न्यू दॅट वी वर डिपिंग towards the end we had a fair idea that they as in Mahayuti were ahead but the scale of their victory and our defeat did surprise us. म्हणजे त्यांचं बेसिकली म्हणणं आहे की काँग्रेस नेतृत्वाला ही कल्पना होती की लोकसभेसारखी कामगिरी दाखवणं हे कठीण आहे. आम्ही म्हणजे आमचं जे एक प्रकारे आमच्या बाजूने जे वारं होतं ते हळूहळू कमी होत चाललंय हे दिसून येत होतं. सगळा डेटा सुद्धा हा काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. म्हणजे तो खरं तर पुढचा मुद्दा आहे, मी तोही वाचून दाखवते आणि स्क्रीनवर तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन जे आहे तेही दिसणार आहे. सो बेसिकली याच्यामध्ये म्हटलेलं आहे द लीडरशिप न्यू दॅट द एमबीए वॉज स्ट्रगलिंग टू सस्टेन द लोकसभा गेम. लोकसभेची कामगिरी तशीच कायम राखण्यामध्ये महाविकास आघाडीला तेवढं यश येणार नाहीये किंवा ते थोडं कठीण होऊन बसलेलं आहे याची कल्पना ही नेतृत्वाला सुद्धा होती, असं एका काँग्रेसच्या नेत्यानेच याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे दॅट अमंग द विमेन वोटर्स द सपोर्ट फॉर द महायुती वॉज ऑन द राईज. म्हणजे महिला मतदारांमध्ये महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे. द डेटा वॉज बिफोर द लिडरशिप but we are still blaming the EVMs. It suits both the state leaders and the national leadership. म्हणजे आमच्या समोर सगळा डेटा आहे, मात्र तरी सुद्धा ते आमचं राज्यातलं नेतृत्व असेल किंवा केंद्रातलं नेतृत्व असेल सगळेजण ईव्हीएम कडे बोट दाखवत आहेत आणि तेच त्यांना एक प्रकारे शोभून दिसतंय, असंच कुठेतरी काँग्रेसच्या या नेत्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की इट इज अ फेस सेव्हिंग एक्सप्लेनेशन फॉर बोथ, असं सुद्धा त्या काँग्रेसच्या नेत्याने म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते की याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्याचं नाव देण्यात आलेलं नाहीये, पण त्या नेत्याकडे सुद्धा अर्थात हा सगळा डेटा होता आणि त्यांचाच कोट नाव न सांगण्याच्या अटीवर कदाचित याच्यामध्ये वापरण्यात आलेला असावा. पण ही महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे की आपल्या पराभवाचं खापर जे आहे ते काँग्रेसच्या लिडरशिपकडे येऊ नये याच्यासाठी आता ईव्हीएम कडे बोट दाखवण्यात येत आहे का, जेव्हा की कल्पना होती काँग्रेसचे इंटरनल सर्व्हेज हे अगदी ऑक्टोबर महिन्यापासूनच हे दर्शवत होते की महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकांमध्ये स्कोप हा दिसत नाहीये. बघायला हवं की याच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुद्धा काय प्रतिक्रिया राहतात, कारण की शिवसेनेकडनं पोस्ट इलेक्शन निकालानंतर आपण पाहिलेलं होतं की काँग्रेसवर बोट दाखवण्यात आलेला आहे. काँग्रेसने जी भूमिका घेतलेली होती त्याच्यावर सुद्धा बोट दाखवण्यात आलेला आहे. पण आता
हा सर्वे कल्पना नाही की कितपत शिवसेनेच्या नेत्यांना कल्पना होती त्याची किंवा माहिती होता, शक्यता तशी दुर्मिळ आहे. पण तरी सुद्धा आता याच्यावर काँग्रेस काही रिॲक्ट होते का हे बघायला हवं. पण ही गोष्ट मात्र याच्यामध्ये महत्वाची आहे की पराभवाची कल्पना असताना सुद्धा काँग्रेसने जास्त जागांवर दावा केला. पराभवाची कल्पना असताना किंवा लाडकी बहीण योजनेचा फटका बसणार ही गोष्ट दिसत असताना सुद्धा त्याला योग्य तो काउंटर हा शोधून काढला नाही. पण दुसरीकडे जाऊन जी काँग्रेस किंवा जे महाविकास आघाडीचे नेते आधी असा आरोप करत होते की या सगळ्यामुळे कुठेतरी सरकारचा तिजोरी जी आहे आपली त्याच्यावर प्रचंड भार येणार आहे. महाराष्ट्रावर ऑलरेडी एवढं सगळं कर्ज असताना सुद्धा अशा योजनांद्वारे पैसे दिले जात आहेत. याच्यापेक्षा महिलांना सक्षम करण्याचे आणखीन इतरही पर्याय असू शकतात. या सगळ्या टीका होत होत्या. पण कुठेतरी सर्व्हेमधनं जेव्हा दिसून येत होतं की लाडकी बहीण योजनेला महिलांकडनं उत्तम प्रतिसाद मिळणार आहे, इतकंच नाही तर जवळपास 17% महिलांचं मतपरिवर्तन झालेलं आहे. त्यांनी त्यांचा वोटिंग पॅटर्नच एक प्रकारे चेंज केलेला आहे. 88% महिला या योजनेबाबत सकारात्मक आहेत. या गोष्टी कुठेतरी काँग्रेसच्या इंटरनल सर्व्हेमधनं आल्यानंतर महाविकास आघाडीने हीच जी 1500ची रक्कम आहे ती थेट 3000 वर नेली. बट बाय दॅट टाइम ऑलरेडी महायुतीकडनं लाडकी बहीण योजनेचा योग्य पद्धतीने प्रचार प्रसार हा झालेला होता. तसंच त्यांनी सुद्धा 1500ची अमाऊंट वाढवून ही 2100 पर्यंत नेण्याचं प्रॉमिस दिलेलं होतं. त्यामुळे कुठे कदाचित हा जो लाडकी बहीण योजनेला सुरुवातीला एक वेगळा काउंटर महाविकास आघाडीकडनं करण्यात आला की याने तिजोरीवर भार पडेल, मात्र त्यांनीच नंतर ही योजना डबल करून ते पैसे देण्याच्या संदर्भातलं आश्वासन दिलं. पण ते कुठेतरी महिलांना रुचलेलं या आपल्याला अर्थातच निकालांमधनं दिसत नाहीये. त्यामुळे या सगळ्या संदर्भात खरं तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आणि या सगळ्या संदर्भात विश्लेषणात्मक सुद्धा एक लाईव्ह आम्ही मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांच्यासोबत केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही आमच्या मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शन मध्ये पाहू शकता. तुर्तास इथेच थांबतोय. सगळ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण समजून घेण्यासाठी बघत रहा मुंबई तक.